मी देवविलास भाऊंना विनंती करतो की त्यांनी या प्रचार सभेला संबोधित करावं. आपल्या नातवान पोराची कोणी समजून सांगते काय याच्यामध्ये म्हणून नका गणनीचं नाही विराट लावलं आपल्या क्रांतिसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा, गन्ना किसन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बहुजन वर्गासाठी ज्यांनी कार्य केलं ते या महाराष्ट्रातील प्रथम समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दिवसा कल्ल्या बोडे साफ करून रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेची घाण साफ करणारे कर्मयोगी गाडगे महाराज. आपण अशी जे जे ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे, सहन करून सोडावे सगळेजण, असा नारा देणारे संत सूर्य तुकाराम महाराज या देशातील बहुजन शोषित वंचित पिढीला संविधानाच्या आधी एक संविधान देणारे आणि त्या माध्यमातून 50% बहुजनांसाठी जागा रिक्त करून ठेवणारे राजश्री शाहू महाराज. त्याचप्रमाणे या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या ज्या महामानवांनी सर्वसामान्य जनतेचे राज्य यावं, त्यांचं कल्याण व्हावं, त्याच्या हिताचं काम व्हावं यासाठी कार्य केलं, त्या सर्व महामानवांना मी प्रथमतः या प्रचार सभेच्या माध्यमातून कोटी कोटी अभिवादन करतो. बंधूंनो, ही निवडणूक आमच्यासाठी चुनाव नसून चुनौती आहे. कारण आम्ही ज्या वेळेला निवडणूक लढायला जातो, निवडणूक सुद्धा आमचा माणूस लढू नये याची व्यवस्था याच्यापूर्वी केली जाते. जसे की आज आपण पाहत आहात प्रचार सभेचा टायमिंग आम्ही प्रत्येक वेळेला 3 ते 4चा जेव्हा मागतो, प्रत्येक वेळेला आमच्या प्रचार सभेचा सुद्धा टायमिंग नाकारून आम्हाला 11 ते 2 वाजेच्या दरम्यानचा टायमिंग दिला जातो. नियमितपणे हेच चालू आहे. बंधूंनो, हा लढा जल जमीन जंगलाचा लढा आहे. हा लढा इथल्या बहुजनांचा लढा आहे. हा लढा इथल्या आदिवासींचा लढा आहे. हा लढा इथल्या विस्थापनाच्या वाटेवर आलेल्या लोकांचा लढा आहे. हा लढा इथल्या शिक्षण व्यवस्थेचा लढा आहे. हा लढा इथल्या आरोग्याचा लढा आहे. सर्वसामान्य शोषित वंचित पीडित जनतेच्या हिताचा आणि संवर्धनासाठी लढला जाणारा लढा आहे. बंधूंनो, या निवडणुकीला सामोर येताना आम्ही फक्त तुम्ही आम्हाला मत द्या या उद्देशाने सामोर येत नाही, तर आमचं मत का आहे, आमचं म्हणणं का आहे ते किमान समजून घ्या या उद्देशाने आम्ही सर्वप्रथम तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो. बंधूंनो, या ठिकाणी पत्रकारांनी आम्हाला विचारलं की आदिवासींच्या लेबलवरती बहुजनांचे मत तुम्ही कसे मागणार, आदिवासींच्या लेबलवरती बहुजनांचे ओबीसींचं मत कसे मागणार. त्यांना आम्ही सांगितलं शोषित पीडित वंचित ओबीसी वर्गांचे लोक सुद्धा आमच्या सोबतीनं आहेत. आणि बंधूंनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ओबीसी बांधवांना सुद्धा मी साथ देतो आणि त्यांना सांगू इच्छितो 2019 पासून ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप इथल्या सत्तेनं इथल्या सरकारनं गहाड केलेली आहे. बंधूंनो, या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेचे प्रायव्हेटायझेशन आणि खाजगीकरण केल्या जात आहे. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील 185 शाळा, संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील 185 शाळा, ज्या शाळांमध्ये इथला आदिवासी, इथला ओबीसी, इथला बहुजन वर्ग, इथला दलित वर्ग शिक्षण घेतो, त्या संपूर्ण 185 शाळा इथल्या सरकारनं कंत्राटांना देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्यासोबतच त्यांना दत्तक देण्याचा निर्णय घेतलेला आहे. समूह शाळा बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. बंधूंनो,
या ठिकाणी जल जमीन जंगलाचे प्रश्न आहेत, आदिवासींच्या अस्तित्वाचे प्रश्न आहेत बंधूंनो. आपण ज्या वेळेला पाहतो तेव्हा देवरी विधानसभा क्षेत्रातील 66 गावं बफर झोन मध्ये आलेले आहेत बंधूंनो. आणि त्या 66 गाव जे बफर झोन मध्ये आलेले आहेत त्याच क्षेत्रामध्ये हत्ती प्रकल्प निर्माण करण्याचे इथल्या शासनाने इथल्या व्यवस्थेनं निर्माण केलेलं आहे, इथल्या घोषणा केलेली आहे बंधूंनो. तुम्ही असं गाफील राहू नका, तुम्ही असंही साले कसा वासी समजू नका की त्या हत्ती प्रकल्पाशी आम्हाला काही संबंध नाही असं समजू नका बंधूंनो. ज्या वेळेला तो हत्ती प्रकल्प 4000 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर मध्ये हत्ती प्रकल्प तुमच्या नवेगाव नागझिरामध्ये इथली व्यवस्था उभारत आहे बंधूंनो. व्याघ्र प्रकल्पांना यांचा जमला नाही तर व्याघ्र प्रकल्पासोबतच यांनी हत्ती प्रकल्प उभारण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय बंधूंनो. आणि हा हत्ती प्रकल्प ज्या वेळेला या ठिकाणी इस्टॅब्लिश होईल, कारण हा हत्ती प्रकल्प ज्या वेळेला या ठिकाणी इस्टॅब्लिश होईल त्यावेळेला ना की फक्त आदिवासीलाच तकलीफ राहील, यासोबतच इथला ओबीसी, इथला मायनॉरिटी, इथला खुला प्रवर्ग त्यांना सुद्धा त्या हत्ती प्रकल्पाची तकलीफ होणार आहे बंधूंनो. कारण 4000 स्क्वेअर किलोमीटरचा हत्ती प्रकल्प तुम्ही समजू शकता. आता तुम्हाला त्या प्रकल्पांची झळ दिसणार नाही बंधूंनो, पण झाल्याच्या नंतर तुम्हाला कळेल. कारण चालू पाण्यामध्ये चालू प्रवाहामध्ये त्यावेळेला आपण जेवढे बी दगड टाकू त्यावेळेला काही पर्याय राहणार नाही बंधूंनो. म्हणून हा जो प्रोजेक्ट यांनी लॉन्च केलेला आहे हा प्रोजेक्ट समजणे काळाची गरज आहे बंधूंनो. तसं त्या क्षेत्रामध्ये नांगलडोह गाव संपूर्ण गावचा गाव हत्यांनी विस्थापित केलेला आहे, संपूर्ण गावचा गाव त्या ठिकाणी तोडून टाकलेला आहे. अजूनपर्यंत त्यांचा त्या ठिकाणी पुनर्वसन झालेला नाही बंधूंनो. दुसरी गोष्ट, तुमचा सालेकसा तालुका तुमच्या बाजूलाच आहे. सालेकसा तालुक्यामध्ये हत्याचा जो गोबर राहते, हत्याचा गोबर विभागानं दाखवून दिलेला आहे या ठिकाणी हत्यांचा इस्टॅब्लिशमेंट आहे, हत्यांचा वास्तव्य आहे. म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती हे लोक दाखवून राहिले की तुमच्या सालेकस्यामध्ये सुद्धा हत्ती राहतात आणि तुमच्या देवरीमध्ये सुद्धा हत्ती राहतात, तुमच्या अर्जुनीमध्ये सुद्धा हत्ती राहतात, म्हणून इथं हत्ती प्रकल्प बनवा असा वन विभागाचा मानस आहे बंधूंनो. आणि कुठलीही बीजेपीची सरकार किंवा कुठलीही काँग्रेसची सरकार, बीजेपीचा उमेदवार किंवा काँग्रेसचा उमेदवार या मुद्द्याला आपल्या मेमोरंडम मध्ये, आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी अजूनपर्यंत घेतलेला नाही बंधूंनो. जेव्हा जेव्हा हे लढे लढतात, जेव्हा जेव्हा हे लढे आम्ही लढतो, आम्ही या लढ्यांच्या अनुषंगाने जल जमीन जंगलाच्या अनुषंगाने आम्ही रस्त्यावरती उतरतो. मागच्या वेळेला आमचा उपवर्गीकरणाचा प्रश्न होता, त्या प्रश्नाशी संबंधित एससी आणि ओबीसी समाज आहे. त्यासोबतच क्रिमिलेअरच्या प्रश्नामध्ये इथल्या ओबीसी समाजाला इथल्या व्यवस्थेनं गुरफटून ठेवलेला आहे. त्यांचा जातीगत जनगणना करण्याचा जो गणित आहे त्या गणिताला सुद्धा इथल्या समाज व्यवस्थेने दाबून ठेवलेला आहे. सांगायचा अर्थ असा आहे बंधूंनो, इथला एससी एसटी ओबीसी व्हीजेएनटी मायनॉरिटी जो गरीब शोषित पीडित खुल्या प्रवर्गातला जरी कोणी व्यक्ती असेल त्यांची वाट लावून इथल्या व्यवस्थेनं ठेवलेला आहे बंधूंनो. शिक्षण झाला, आरोग्य झाला, इतर व्यवस्था झाला, इतर सुख सुविधा झाल्या, याच्यामध्ये सुद्धा चारही बाजूला प्रॉब्लेम निर्माण करून ठेवलेला आहे बंधूंनो. महागाईचा तुम्ही पाहायला गेले, महागाईचा दर पाहायला गेले तर ज्या वेळेला 70 रुपयाचा जो रेट होता तेलाचा तो आज 140 रुपयाला यांनी करून ठेवलेला आहे. त्यासोबतच 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर यांनी 400 रुपयाला करून ठेवलेला आहे. या सर्व बाबींची तुम्हा सर्वांना जड पडणार आहे बंधूंनो. त्याकरिता येणाऱ्या 20 तारखेला तुम्हा सर्वांना माझी 10 बोटाची नम्र विनंती आहे. तुमच्या बाल बच्चांच्या, तुमच्या मुलाबाळांच्या फ्युचरचा विचार करा. यांना इथल्या व्यवस्थेला काँग्रेसला किंवा बीजेपीला, यांना इथल्या व्यवस्थेला काँग्रेसला किंवा बीजेपीला तुमच्या पोराबारांची फिकर नाही, तुमच्या पोरांच्या शिक्षणाची फिकर नाही, तुमच्या समोरच्या भविष्याची फिकर नाही. त्याकरिता या प्रश्नांकरिता संपूर्ण साक्रीटोलावासियांना माझी विनंती आहे की तुम्ही वेळीच जागी होणं काळाची गरज आहे. कारण काँग्रेस सुद्धा आपला अजेंडा त्या वेळेला दाखवतो बंधूंनो. तर काँग्रेस सलामी इष्टचा गाणं वाजव प्रचार करतो. का बरं सलामी इष्टचा गाणं काँग्रेस पक्ष वाजवतो? का झाला त्यांना सलामी इष्क म्हणजे नेमका का? काँग्रेसच्या ज्या ज्या रॅल्या पाहतो त्या रॅल्यांमध्ये सलामी इष्क मेरी जान वाला गाणं वाजतो. एवढा का सलामी इष्क मेरी जानच्या गाण्यामध्ये आहे? आम्ही त्याच्यावर थोडासा सखोल अभ्यास केला तेव्हा लक्षात आला की कोणीतरी विद्यमान आमदार म्हणतात त्या सलामी इष्कच्या गाण्यावरती मुंबईमध्ये नाचला. नंतर आमच्या लक्षात आलं म्हणजे आमदार हा नाचगाणे करणारा आहे का तुमचे प्रश्न मांडणारा आहे? आमदार हा
आमदार हा कायदे मंडळाचा सदस्य असतो. आमदार हा कायदे मंडळाचा सदस्य असतो. जे जे देशामध्ये कायदे बनतात त्यांच्यावर वाच ठेवण्याचा काम हा आमदाराचा असतो. या ठिकाणचा वनाधिकार कानून आहे, या ठिकाणचा पेसा कानून आहे, या ठिकाणचा 1972चा वन्यजीव कानून आहे, या ठिकाणचा 2022चा वन्यजीव अमेंडमेंट कानून आहे, या ठिकाणचा 2023चा पुन्हा वन संरक्षण केलेला जो अधिनियम आहे त्या अधिनियमाअंतर्गत जंगलामध्ये पाय ठेवण्याचे अधिकार राहणार नाही. बंधूंनो, आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र 90% विधानसभा क्षेत्र हा ग्रामीण असून जल जमीन आणि जंगलावर आधारित विधानसभा क्षेत्र आहे. आणि ह्याकरिता ह्या कानूनवर जोपर्यंत इथला आमदार यांचा वाच राहणार नाही, सरसकट काही बी चालू आहे. अजून इथल्या उमेदवारांना किंवा माजी आमदार किंवा आमदारांना किंवा विद्यमानांना अजून माहित नाही बंधूंनो की या ठिकाणच्या 185 शाळा, या ठिकाणच्या 185 शाळा दत्तक योजनेअंतर्गत सरकारनं विकून टाकला. बीजेपीनं विकला. त्यावेळेला काँग्रेस काय करत होती आणि ज्या वेळेला हे परिपत्रक बनत होते, त्या वेळेला हे परिपत्रक बनत होते, शासन निर्णय बनत होता, त्यावेळेला तुमचे प्रतिनिधी कुठे गेले होते? हा खूप मोठा प्रश्न आहे बंधूंनो. सांगायचा अर्थ असा की आमदार म्हणजे काय तर कायदे मंडळाचा सदस्य. इथल्या विधीमध्ये, इथल्या विधानसभा क्षेत्रामध्ये, इथल्या विधानसभेमध्ये जे काही कायदे बनतात त्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि ते कायदे तुमच्या गावागावांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. यांच्यावर वाच ठेवण्याचा काम आमदारांचं असतं बंधूंनो. परंतु आमदाराला कायदा समजेल तेव्हा तो आमदार त्या कायद्यावरती बोलेल. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आपल्या क्षेत्राची आहे बंधूंनो. कारण इथल्या कलेक्टरनी जो म्हटला, कारण इथल्या जिल्हाधिकारींनी जो म्हटला तो फायनल, इथल्या डीएफओनी जो म्हटला तो फायनल, इथल्या एसपीने जो म्हटला तो फायनल. म्हणजे कानून शासन प्रशासन आहे की नाही? आताच मागे ग्रामपंचायतींचा जो प्रश्न चालू होता बंधूंनो, सीओनी तिकडे लेटर पाठवला, सरसकट त्याची अंमलबजावणी केल्या जातो. त्यांच्यावरती वाच करणारा, त्यांच्यावर कटाक्ष ठेवणारा तुमचा जो उमेदवार आहे, तुमचा आमदार आहे, तुमचा विधानसभा सदस्य आहे, त्यांना सुद्धा ह्या बाबी अवगत असणे काळाची गरज आहे बंधूंनो. त्याकरिता समस्त माझ्या समाज बांधवांना माझं सांगणं आहे, आता SC ST OBC यांना जेवढं काही आरक्षण होता, या देशात खाजगीकरण झाल्यामुळे, या देशामध्ये प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे SC ST OBCचे जे पोरं आहेत त्यांना नोकऱ्यामध्ये गेल्याच. तुम्हाला मी साधा प्रश्न विचारतो, तुम्ही गावागावामध्ये सर्वे करून पहा बंधूंनो, या 5 वर्षामध्ये किती पोरायला नोकऱ्या भेटल्या? मोदी साहेबांनी तर मोठा आगाज केला. आता त्या दिवशी गडकरी साहेब बी म्हणत मोठा जात विकास पुरुष म्हणत, कोणाला? संजय भाऊ पुरमला. आम्ही नेटवर पाहायला गेलो, संजय भाऊ पुरम यांचे विकास कामे तर काही भलतंच दिसलं त्या नेटवरती आम्हाला, युट्यूब वरती. तर बंधूंनो, सांगायचा अर्थ असा आहे, या ठिकाणच्या लोकांना रोजगार मिळायला पाहिजे. आमच्या जवान पोरांना रोजगार मिळणे काळाची गरज आहे. आता सगळे कामं ऑनलाईनच झाले. या ऑनलाईनच्या पिरियड मध्ये सगळे कामं जर ऑनलाईनच होतील तर आमच्या पोरायला रोजगार कुठे भेटणार? आता टोल नाक्यावर जे पोरं राहायचे पूर्वीच्या काळामध्ये, टोल नाक्यावर सुद्धा पोरं ठेवणं बंद आहे. बटन दाबला की तो टोल नाक्याच्या वाल उठून जातो. अशा अवस्थेमध्ये पोरांनी जायचं कुठं? संविधानानं दिलेले अधिकार मागायचं कुठं? त्याकरिता आम्हाला विधानसभेमध्ये जाऊन तिथल्या व्यवस्थेमध्ये आपले प्रश्न मांडून ते प्रश्न सोडवणे काळाची गरज आहे बंधूंनो. कारण आम्ही असं मानतो, काँग्रेस आणि बीजेपी हे चुलत भाऊ मावसा भाऊ आहेत. त्याच्यामुळे एकमेकांच्या निर्णयाला ते एकमेक विरोध करत नाही. त्याकरिता येणाऱ्या 20 तारखेला सर्व समाज बांधवांना विनंती आहे, मोठ्या मुश्किलला हा संविधान तुम्हाला भेटलाय बांधवांनो, मोठ्या मुश्किलला हा संविधान तुम्हाला भेटलाय बांधवांनो. त्या संविधानाच्या कलमांमुळे मी या ठिकाणी बोलू शकतो. मला लोक विचारतात, मीडियावाले विचारतात, माझे फॉरेस्टवाले पण विचारत होते, एवढ्या गोष्टी तुम्ही कुठून करता? तुम्हाला अंदरवाल्याचा सपोर्ट तर नसेल. आमच्या ज्या कॅप दिसतात ना, ह्या कॅप, ह्या बिरसा ब्रिगेडच्या कॅप आहेत, ह्या राष्ट्रीय गुणवना पार्टीच्या कॅप आहेत, ह्या सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट ऑफ इंडिजिनस पीपलच्या कॅप आहेत, ह्या आदिवासी बचाव आंदोलनच्या कॅप आहेत, ह्या ओबीसी विचार मंचच्या कॅप आहेत, ह्या कॅप वैचारिक लेवलच्या कॅप आहेत, ह्या ना कोई अंदर बाहेरवाल्यांच्या कॅप आहेत. आणि हा संपूर्ण आंदोलन आम्ही संपूर्ण भारतभर 22 राज्यांमध्ये चालवतो, त्या अंतर्गत जल जमीन जंगलाची आम्ही संरक्षण करण्याच्या गोष्टी त्याच्यात नमूद आहेत. बंधूंनो, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो,
हसदेवचा जो कांड चालू आहे, हसदेव मध्ये भगव भगव जो मारल्या जात आहे, उद्या आपल्या क्षेत्रामध्ये जर भगव भगव मारले गेले तर तुम्ही कसे कराल? तुम्ही पेपरमध्ये रोज वाचता, ताडोब्यामध्ये रोज वाचता वाघाचा हल्ला, अस्वलीचा हल्ला, बिबट्याचा हल्ला. ताडोबामध्ये पेच प्रकल्पामध्ये कास्तकारी करणं मुश्किल होऊन गेलेलं आहे बांधवांनो. हा देश आणि या देशामध्ये सर्वाधिक ओबीसी बांधव आहेत. 52% देश म्हणजे 52% देशामध्ये ओबीसी बांधव आहेत. अर्धा देशच ओबीसी बांधवांचा आहे, परंतु त्यांना सुद्धा त्यांचा जो आरक्षण आहे त्याच्यापासून वंचित ठेवलेला आहे. त्यासोबतच शेतकरी प्रवर्गामध्ये जो समाज येतो, विशेषतः SC/ST, ओबीसी आणि VJNT मायनॉरिटी. आज पेच प्रकल्पामध्ये तुम्ही जाल, आज ताडोबामध्ये तुम्ही जाल, आज पेच प्रकल्पामध्ये त्यांना थोडासा कंट्रोल करा. 100 मीटरच्या आतमध्ये त्यांनी वाजा नाही वाजवायला पाहिजे. पोलीसवाल्या मॅडमला विनंती आहे की त्यांचा साऊंड बंद करा. तुम्ही पाहाल बंधूंनो, तुम्ही बघाल बंधूंनो, तुम्ही लक्षात घ्या बंधूंनो, आज परिस्थिती अशी आहे. ताडोबामध्ये, पेच प्रकल्पामध्ये, सह्याद्रीमध्ये, सातपुडामध्ये, नागपूरच्या जवळपास ज्या ठिकाणी हे व्याघ्र प्रकल्प उभारलेले आहेत त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आज शेती करणं मुश्किल झालेलं आहे बंधूंनो. त्याकरिता आपल्या सर्वांना विनंती आहे, शोषित, पीडित, वंचित समाजाला आमची विनंती आहे की आपण स्वतःचे हक्क आणि अधिकाराप्रती जागृत व्हावे आणि आपला हक्क आणि अधिकार येणाऱ्या 20 तारखेला आपण आपला हक्क अधिकार तुम्हाला नोंदवणे आहे. तर आमची ऊस शेतकरी या चुनाव चिन्हाची 4 नंबरची जे माझी बटन आहे बंधूंनो, हा सामाजिक लढा आहे. या सामाजिक लढ्यामध्ये आपण सर्वांनी सहयोग कराल एवढंच आपल्या चरणी मी 10 फुटाची विनंती करतो बंधूंनो. आणि त्यासोबतच आपणा सर्वांना सांगू इच्छितो, अभी नाही तो कभी नाही. हा लढा जनतेचा लढा आहे, जल जमीन जंगलाचा लढा आहे. कारण इथला SC असो, इथला ओबीसी असो, इथला मायनॉरिटी असो, इथला ओपनचा माणूस असो, अरे बाबा 2023चा बिल आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून 2023चा बिल मांडण्याचा प्रयत्न करतो. भारत सरकारनं 2023चा जो कायदा आणला त्या कायद्याच्या माध्यमातून संपूर्ण जंगले हे प्रायव्हेट टाटा, बिर्ला, अंबानी आणि ठेकेदारांना देण्याचा तो बिल आहे. त्या बिलवरती आम्ही माननीय सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून स्टे आणलेला आहे. या देशातली एकुलती एक संघटना आहे बिरसा ब्रिगेड आणि सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट, आदिवासी बचाव आंदोलन, यांच्या माध्यमातून 2023ला इथल्या व्यवस्थेने जो बिल आणलेला आहे, इथल्या सरकारने जो बिल आणलेला आहे, तो काळा कायदा पारित केलेला आहे, त्यांना आम्ही मान्य सुप्रीम कोर्टातून चॅलेंज केलेला आहे. आम्ही संविधानाच्या माध्यमातून जात आहोत, आम्ही कुठल्याही अंदर बाहेरच्या माध्यमातून जात नाही आहोत. तुमच्याकडे संपूर्ण साखरी टोलावासियांना तो बिल आम्ही वाटप केलेला आहे. त्या बिलच्या वरती बारकोड दिलेला आहे, तुम्ही केस नंबर पाहू शकता. माझा तुम्हाला प्रश्न आहे बंधूंनो, या जंगलांचा दोहन जर प्रायव्हेट व्यवस्थेच्या माध्यमातून करण्यात आला तर तुम्हाला ऑक्सिजन कुठून भेटणार? आणि मला सांगा, कोणता प्राणी असा आहे ज्याला ऑक्सिजन लागत नाही? कोणता समाज व्यवस्था असा आहे ज्यांना ऑक्सिजन लागत नाही? शुद्ध हवा सर्व मानव जातीचा विषय आहे आणि त्या विषयाला आम्ही माननीय सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून चॅलेंज केलेला आहे. भारत सरकारला पहिली संघटना आहे आणि आम्ही चॅलेंज करायचं, आम्ही लोकहिताचे कामं करायचं, त्यांनी डान्स बार मध्ये नाचायचं. आम्ही लोकहिताचे कामं करायचं, आम्ही रस्त्यावरचे आंदोलन करायचं. त्यावेळेला त्यांनी गलगट्ट 3-3 लाख रुपयेपर्यंतच्या नोकऱ्या करायचं आणि नोकऱ्या संपल्या का मग इकडे काँग्रेस बी तिकीट देते ना, बीजेपी बी तिकीट देते. म्हणजे त्या लोकांना लढणारे जे लोक आहेत, लढणारी जी कोम आहे त्या कोमला मायनस करून
हे लढवय्या कोमला बाजूला करून या ठिकाणी तिकीट देण्याचा शासनाचा प्रश्न आहे. तरीचा सर्व समाज बांधवांना विनंती आहे की तो पॅम्पलेट वाचा. आम्ही मत मागायला कमी आलो, मत मांडायला जास्त आलो, तर तुम्ही तो पॅम्पलेट वाचा. तुम्हाला भेटलेला त्यामध्ये 2024चा बिल आहे. त्या बिलला समजून घ्या. संपूर्ण जंगल एकीकडून व्याघ्र प्रकल्प, हत्ती प्रकल्प टाकून राहिले आणि दुसऱ्या बाजूने संपूर्ण जंगल या ठिकाणच्या प्रायव्हेट लोकांना देण्याचा षडयंत्र यांनी केलेलं आहे. बंधूंनो, तरी येणाऱ्या 20 तारखेला कसल्याही प्रकारच्या भूल तापेला बळी न पडता, येणाऱ्या 20 तारखेला कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता, म्हणजे गुडभर चिवडा आणि गुडभर दारूला बळी न पडता आपण प्रचंड बहुमताने आमच्या 4 नंबरची बटन दाबून प्रचंड बहुमताने तुम्ही आम्हाला विजय कराल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी आगे बढ़ो. हाँ. आगे बढ़ो. हम तुम्हारे